क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली, तातडीनं रुग्णालयात केलं दाखल. दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी पार्क मैदानात त्यांचं स्मारक नुकतंच उभारण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाला सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. यात ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. पण विनोद कांबळींची स्थिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला नीट उठताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. त्यामुळे त्याची अशी स्थिती पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू मदतीला धावले होते. कपिल देव यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. असं असताना विनोद कांबळींच्या चाहत्यांसाठी एक धास्ती वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील प्रगती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. तसेच सर्व तपासण्या केल्या जात आहेत. विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेलं आहे. पण त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान विनोद कांबळीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विवेक द्विवेदी, चीफ इंटेन्सिव्हिस्ट अँड इंटरनल मेडिसिन डॉक्टर. सो बेसिकली ना ते ॲडमिट झाले 2 दिवसापूर्वी. त्यांना थोडा घरी काहीतरी युरिनरी म्हणजे प्रॉब्लेम होत होता आणि क्रॅम्प्स होतं. सो आम्ही इथे घेऊन आलो. सो युरिनला खूप जास्त इन्फेक्शन आहे. सो आम्ही टेस्ट केलं तर UTI, युरोसेप्सिस, BP पण थोडं कमी झालं होतं. ॲट प्रेझेंट ही इज स्टेबल. सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात? आणि सो कसं आहे ना, त्यांचा आम्ही CT स्कॅन केला आहे ब्रेनचा आणि न्यूरोशी कॉन्टॅक्ट केलं आहे. थोडासा ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा, म्हणजे एक आजार असतं ते मेंदूचा थोडं प्रेशर त्यांचा वाढून गेलं आहे. सो मोस्टली एक 5-6 दिवस अजून लागेल. काय वाटतं, इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती? आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का? नाही, बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना. अँड डेफिनेटली आजार म्हणजे कसं आहे ना, इट इज क्युरेबल, ट्रीटेबल आहे. युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होतं आहे आता. ब्रेनचं जे आहे न्यूरोलॉजिस्ट पण येणार आहे. फिजिओथेरपी बेसिकली व्हॉट ही रिक्वायर्ड मोस्ट. सो आम्ही फिजिओथेरपीबाबत म्हणजे जास्त हे करतो, ॲग्रेसिव्ह होऊन म्हणजे फिजिओथेरपी, बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे. बिकॉज ही इज लाईक सीम्स टू हॅव्हिंग लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो. सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे. ही विल बी ऑल राईट. म्हणजे एक 5-6 दिवसानंतर मला वाटतंय त्यांच्या हे रिकव्हरी होणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.